आज 9 फेब्रुवारी रोजी युको बँक प्रशासनाच्या जुलमी कारभाराविरुद्ध कर्जबाजारी शेतकरी अमृत झाडे यांच्यासाठी भूमी जनशक्ती परिवर्तन शेतकरी व शेतमजूर संघटनेने निर्णायक लढा उभारला आहे। नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे। राष्ट्रीय उपाध्यक्ष रविभाऊ गवाडे यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या मनमानीला थेट आव्हान देण्यात आले। माणुसकी हाच खरा धर्म हे पुन्हा सिद्ध झाले आहे। रिपोर्टर सागर पडोडे, समाजसेवक राहिल शिंदे आणि तुकारामजी शेलगरे यांच्या ठोस हस्तक्षेपामुळे शेतकरी अमृत झाडे यांना अखेर न्याय मिळाला। हा विजय म्हणजे शेतकरी एकटाच नाही, व्यवस्थेला दिलेला स्पष्ट इशारा आहे। मी रविचंद्र गवाडे, शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष। आमचं हे काम आहे, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार जिथं होत असेल तिथं आमची संघटना धावून जाते आणि बरीचशी संघटना आमच्या सोबत आहे, मीडिया सुद्धा आमच्या सोबत आहे। एक हा कास्तकार आहे, त्या कास्तकारानं बँकमध्ये गहाण केलेलं होतं, पैसा त्याचा परतफेड केला, गहाण पैसे दिलेले, पण बँकेने सोनं नव्हतं दिलं। त्यासाठी हा कास्तकार माझ्याकडे आला, त्याने आपली समस्या सांगितली। तसाच मी मीडियाला फोन लावून बँकेमध्ये धाव घेतली, बँकेत धाव घेऊन त्यांचं सोनं आज त्याला मिळवून दिलं। हेच आमची अपेक्षा राहते, कोणी अन्याय अत्याचार होत असेल त्याईनं आमच्याकडे यावा, आम्ही त्याच्या कामामध्ये केव्हाही सहभागी राहू, केव्हाही त्याच्यासोबत राहू। जय जवान जय किसान। अमृत झाडे हे आमच्याकडे शनिवारी आले होते। आम्ही शनिवारी बँक सोबत बोललो आणि आज सोमवार दिवस दिनांक 9/2/2026 त्यांचं सोनं 11:30-12च्या टायमात आम्ही मागून दिलं। आम्हाला अर्ध्या रात्री फोन केला तरी आम्ही शेतकरी संघटनेच्या मार्फत किंवा मीडियाच्या माध्यमातून आम्ही हे काम करतो। अर्ध्या रात्री फोन कोणाच्या गरजेसाठी आम्ही तत्पर आहोत। महान्यूज 7 करिता वाना डोंगरीवरून सागर पडोडे यांची रिपोर्ट। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।